नर्मदे हर, नर्मदे हर. काल आपण आपलं चित्त भगवत स्वरूपात स्थिर कसं करावं हे ऐकलं. आता आपण त्यानंतर पुढं काय करायचं ते जाणून घेऊया. यानंतर म्हणजे भगवत स्वरूपात चित्त स्थिर झाल्यानंतर भगवंतांच्या सर्व अवयवांमध्ये लागलेल्या चित्ताला विशेष रूपानं एकेका अवयवामध्ये लावावं. प्रत्येक अवयवामध्ये एक वेगळी वेगळी शक्ती आहे, वेगळा प्रभाव आहे की ज्या योगे भगवंत सर्वांचं रक्षण करतात, योगक्षेम चालवतात. आपण भगवंतांच्या प्रमाणे सगळ्यांना मदत करू शकत नाही किंवा सगळ्यांचं योगक्षेमही चालू शकत नाही, हे खरं आहे. पण आपण सर्वांना मदत करण्याची सदिच्छा मनात बाळगू तरी शकतो ना. त्यासाठी आता प्रयत्न करायचा आहे. भगवंतांच्या एक एक अवयवात चित्त एकाग्र करताना म्हणजे चित्त लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वाक्षरी मंत्राचा सतत जप करावा. जर तुम्ही एकांतात आहात, समोर भगवंतांचा विग्रह आहे, तर डोळे उघडे ठेवून एक एक अवयवावर आपलं चित्त मन स्थिर करावं. जर एकांतात नसाल तर डोळे मिटून दृष्टीपुढं भगवंतांचं स्वरूप आणा, विग्रह आणा आणि त्यांच्या एक एक अवयवावर मन चित्त एकाग्र करावं म्हणजे लावावं. आता एक एक अवयवामध्ये चित्त मन एकाग्र करताना एक फरक आहे, बारकावा आहे. भगवत स्वरूपात चित्त स्थिर करताना मुखापासून सुरुवात करून आपण चरणांपर्यंत यावं असं सांगितलेलं आहे. मात्र एकदा भगवत स्वरूपात चित्त स्थिर झाल्यानंतर एक एक अवयवात चित्त लावताना एकाग्र करताना चरणांपासून हळूहळू वर भगवंतांच्या मुखापर्यंत जायचं असतं. असं करताना सतत ओम नमो भगवते वासुदेवाय हा द्वाक्षरी मंत्र जप करायचा आहे. एका अवयवावर चित्त स्थिर करून भगवंतांना प्रार्थना करायची की हे नारायणा, संकटात असलेल्या प्रत्येक जीवाला भक्ताला संकटमुक्त करण्याकरता, रक्षण करण्याकरता आपल्या चरणाने आपण जसे धावत जाता तसं धावत जाऊन दुसऱ्यांचं रक्षण करण्याची शक्ती माझ्या चरणांमध्ये यावी. ही शक्ती आपल्याला लगेच प्राप्त होणार नाही आहे. त्यामुळं आपल्या चरणांमध्ये अशी शक्ती आल्याची जाणीव तुम्हाला होईपर्यंत, अनुभूती तुम्हाला होईपर्यंत चित्त भगवत चरणावरच लावावं. त्यानंतर आपण हळूहळू वर असलेल्या भगवंतांच्या एक एक अवयवावर चित्त लावून त्या त्या अवयवातील बल, शक्ती, प्रभाव ग्रहण करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे भगवंतांच्या स्वरूपात चित्त लागले, एकाग्र झाले की त्यानंतर त्या चित्ताला विशेष रूपानं एकेका अवयवामध्ये कसं लावावं याचं मार्गदर्शन कपिल भगवान आपल्या मातेला, देवहूतीला करतात. कपिल भगवान सांगतात, माते, प्रथम भगवंतांच्या चरणकमलांचं ध्यान करावं. ती वज्र, अंकुश, ध्वज आणि कमल या मंगलचिन्हांनी युक्त आहेत. तसंच ती आपल्या उंच आणि लाल लाल शोभामय नखचंद्रमंडलाच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयातील अज्ञानरूप घोर अंधकार दूर करतात. ही चरणकमले धुतलेल्या पाण्यापासूनच जी नद्यांमधील श्रेष्ठ गंगा नदी प्रकट झाली होती, तिचे पवित्र जल मस्तकावर धारण केल्यामुळं श्री महादेव अधिक मंगलमय झाले. ती ध्यान करणाऱ्यांसाठी पापरूप पर्वतावर सोडलेल्या इंद्राच्या वज्राप्रमाणे आहेत. भगवंतांच्या अशा चरणकमलांचे चिरकालपर्यंत चिंतन करावे. मात्र त्यानंतर भवभयहारी
अजन्मा श्रीहरींच्या दोन्ही पिंडऱ्या तसेच गुडघ्यांचे ध्यान करावं. ज्यांना विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता सुरांनी वंदिलेली कमललोचना लक्ष्मी आपल्या मांड्यावर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पल्लवाने हळुवारपणे चुरत असते. हे माते, त्यानंतर आळशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा गरुडाच्या खांद्यावर शोभणाऱ्या भगवंतांच्या मांड्यांचे ध्यान करावे. त्यानंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे अशा टाचेपर्यंत नेसलेल्या पितांबराने आच्छादित असलेल्या नितंबाचे ध्यान करावे. नंतर जेथून ब्रह्मदेवाला आधारभूत सर्व लोकमय कमळ प्रकट झाले अशा संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटावर असणाऱ्या नाभी सरोवराचे ध्यान करावे. नंतर प्रभूंच्या श्रेष्ठ अशा पाचूच्या मण्याप्रमाणे असणाऱ्या दोन्ही स्तनांचं चिंतन करावं, जे वक्षस्थलावर पडलेल्या शुभ्र मोत्यांच्या हाराच्या किरणामुळे गौरवर्णाचे दिसतात. हे माते, यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षस्थळाचं ध्यान करावं. मग सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभ मण्याला सुशोभित करणाऱ्या गळ्याचं चिंतन करावं. त्यानंतर समस्त लोकपालांना आश्रयभूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावं, ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्रमंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसळण्याने अधिकच तेजस्वी झालेले आहेत. तसेच ज्यांचे तेज असह्य आहे त्या सहस्त्र आर्यांच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या करकमलात राजहंसाप्रमाणे विराजमान असणाऱ्या शंखाचे चिंतन करावे. त्यानंतर प्रभूंच्या शत्रूंच्या रक्तानं माखलेल्या प्रभूंच्या आवडत्या कौमोदकी गतेचं, भ्रमरांच्या गुंजारवानं निनादित वनमालेचं आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मल तत्वरूप कौस्तुभ मण्याचं ध्यान करावं. त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच तेथे साकार रूप धारण करणाऱ्या श्रीहरींच्या सुडौल नासिकेने शोभणाऱ्या आणि झगमगणाऱ्या मकरकुंडलांच्या हलण्यानं अतिशय चमकणारे निर्मल गाल असणाऱ्या मुखकमलाचं ध्यान करावं. त्यानंतर काळ्याभोर कुरळ्या केसांनी मंडित असे मुखकमल आपल्या सौंदर्याने भ्रमरांनी सेवन केलेल्या व माशांच्या जोडीने युक्त अशा कमलपुष्पाला सुद्धा फिके करीत आहेत. अशा उन्नत भुवयानी सुशोभित असणाऱ्या भगवंतांच्या मनोहर मुखारविंदाची मनामध्ये धारणा करून उत्साहानं त्यांचं ध्यान करावं. भगवंतांच्या कृपापूर्ण हास्ययुक्त अमर्याद प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या आणि भक्तजनांच्या अत्यंत घोर अशा तिन्ही तापांना शांत करण्यासाठीच प्रकट झालेल्या दृष्टीचे भक्तिभावाने अंतःकरणात दीर्घकाळ ध्यान करावं. श्रीहरींचं हास्य शरणागत भक्तांच्या शोकानं उत्पन्न होणाऱ्या अश्रूंना सुकवते. तसेच मुनिजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठीच श्रीहरीने आपल्या मायेने रचलेल्या विशाल भुव्यांचं ध्यान करावं. ध्यानासाठी योग्य तसेच ओठांवरील अत्यधिक लालसर रंगामुळं कुंदकळ्यांसारख्या शुभ्र छोट्या छोट्या दातांवर लाली शोभणाऱ्या, आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीहरींच्या खळखळून हसण्याचे अत्यंत प्रेमानं ध्यान करावं. अशा प्रकारे ध्यानात तन्मय होऊन त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छा करू नये. अशा प्रकारे ध्यानाच्या अभ्यासाने साधकाचे श्रीहरींच्या विषयीचे प्रेम वाढते, त्यांचं हृदय भक्तीने भरून येते, आनंदातिरेकानं शरीर रोमांचित होऊ लागते,
उत्कंठाजनित प्रेमाश्रूंच्या धारांमध्ये तो वारंवार आपल्या शरीराला न्हाऊ घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळाप्रमाणे श्रीहरींना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्तालाही हळूहळू ध्येयवस्तूपासून बाजूला सारतो. जसे तेल संपल्यानंतर दिव्याची ज्योत आपल्या कारणरूप तेज तत्वामध्ये लीन होऊन जाते, त्याचप्रमाणे आश्रय, विषय आणि आसक्ती रहित होऊन मन शांत ब्रह्माकार होते. ही अवस्था प्राप्त झाल्यावर जीव गुणप्रवाहरूप देहादी उपाधीपासून वेगळा झाल्यामुळे एका परमात्म्यालाच सगळीकडे व्यापून असलेला पाहतो. योगाभ्यासानं प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्यारहित लयरूप निवृत्ती झाल्यानं आपल्या सुखदुःख विरहित ब्रह्मरूप स्थितीत स्थिर होऊन परमात्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतल्यावर तो योगी, तो साधक, ज्या सुखदुःख भोगण्याला प्रथम अज्ञानानं आपले स्वरूप समजत होता, त्याला आता तो अविद्यारूपी अहंकारात पाहतो. जसे मदिरेने धुंद झालेल्या पुरुषाला आपल्या कमरेवरच्या वस्त्राची शुद्ध राहत नाही, तसे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योगालाही आपल्या देहाचं उठणं बसणं किंवा दैववशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते, कारण तो परमानंदमय स्वरूपात स्थिर असतो. त्याचे शरीर पूर्वजन्मींच्या संस्कारांच्या अधीन असते, म्हणून जोपर्यंत त्याचे पूर्वीचे प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत तो इंद्रियांसह जिवंत असतो. परंतु त्याला समाधीपर्यंत योगाची स्थिती प्राप्त झाली आहे आणि ज्यानं परमात्मतत्वाला चांगल्या प्रकारे जाणले आहे, तो सिद्धपुरुष साऱ्या प्रपंचासह या शरीराचा स्वप्नात जाणवणाऱ्या शरीराप्रमाणे पुन्हा स्वीकार करत नाही, पुन्हा त्यात मी आणि माझेपणा ठेवत नाही. जसे अत्यंत स्नेहामुळं पुत्र आणि धनामध्ये वाटणारा आपलेपणा विचारांती नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा मानतो, त्याप्रमाणे योगी ज्या देहाला आपला आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे जाणतो. म्हणून भगवंतांचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणाऱ्या कार्यकारण रूपानं परिणामाला प्राप्त झालेल्या भगवंतांच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनंच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात म्हणजेच ब्रह्मरूपात स्थित होतो. नर्मदे हर, नर्मदे हर.